मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. पालघरच्या सिडको मैदानावर त्याची जय्यत अशी तयारी JNPA आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मी त्याच ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकतोय की कशा रीतीने सभामंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. जवळपास 50,000 च्या आसपास लोक बसतील, नागरिक बसतील इतकी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर बघाल तर जे स्टेज आहे ते भव्य दिव्य असं स्टेज आहे ते उभारण्यात आलेलं आहे. एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधारणतः 1:30 वाजता या सभा ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्र आणि राज्यातील इतर मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. अतिशय सुंदर अशी तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासन आणि JNPA कडून करण्यात आलेली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये किंवा कुठल्याही प्रकारच्या चुक्या ज्या आहेत त्या होऊ नये या दृष्टिकोनातून तगडा असा पोलीस बंदोबस्त जवळपास 5,000 च्या आसपास पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. वाहतूक मध्ये काही बंद जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या 25 वर्षापासून येथील स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते आणि मच्छीमारांकडून या बंदराला जो आहे तो विरोध आहे तो प्रखरतेने होत असताना तो विरोध डावलून कुठेतरी या बंदराचं भूमिपूजन आज करण्यात येत असल्याने स्थानिक मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. रुपेश पाटील, साम TV, पालघर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.